अरे कशाला कोण करेल? खरं सांगू का, अलीकडं काही लोकांना काही तर बोलायला विषय नाही तरी काही त्याच्यामुळे काहीतरी बोलायचं आणि कारण नसताना समाजामध्ये गैरसमज निर्माण करायचे असं कुठलंही काही नाही आहे. ते त्यांच्या परीनं त्यांचे उमेदवार निवडून आणायला प्रयत्न करतात. महाविकास आघाडी त्यांचा प्रयत्न करते, महायुती त्यांचा प्रयत्न करते आणि प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम आहे. हा काय भुजबळ साहेबांचं वय झालेलं आहे त्याच्यामुळे भुजबळ साहेब मला सभागृहातच काल तिथं होते कारण कॅबिनेट होती. एक कोणीतरी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी कॅबिनेटला असावा म्हणून भुजबळ साहेबांना तिथं थांबायला सांगितलं होतं. काल अधिवेशन बहुतेक ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज संस्थगित होईल असं वाटतंय. मग मी कॅबिनेटला नव्हतो त्याच्यावर कॅबिनेटला काय विषय झाला मला माहिती नाही, पण तो विषय होता कॅबिनेटला. महाविकास आघाडी देखील कॉन्फिडंट आहे या सगळ्या निवडणुकीत असणार ना. ते म्हणतात की विरोधक सत्ताधाऱ्यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं सातत्याने ते बोलतात. 4 वाजेपर्यंत थांब ना, एवढी काय तुला घाई झाली? आत्ता वाजलेत 8, तर अजून 4 वाजता कळेल ना, सगळी वस्तुस्थिती कळेल. सर सातत्याने तुमचे आमदार जयंत पाटलांना कॅबिनमध्ये जेवताना भेटायचे, त्यावरतून कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करून होतो का की तुमचे आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात आहेत म्हणून, त्यामुळे जयंत पाटील देखील मला माझ्या आमदारांच्यावर भरोसा आहे, विश्वास आहे. त्याच्यामुळं ह्या बोलण्यात काही तथ्य नाही. आम्ही पूर्वी एकत्र असताना विधानसभेचे उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसायचो, तिथं सगळे दुपारी जेवायला एकत्र असतात. आजही माझे आमदार तिथंच एकत्र बसून जेवत असतात आणि तिथं जयंतराव पण यायचे. त्याच्यामुळं साहजिकच आज जयंतराव मला भेटले तर आम्ही पण एकमेकाला नमस्कार करतोच ना. शेवटी महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे. आम्ही काय एकमेकाचे दुश्मन नाही आहे, आम्ही एकमेकाचे विरोधक आज झालेलो आहे, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती नाही, बहुतेक माझा अंदाज आहे. अर्थात तो कामकाज सल्लागार समितीचा आणि कॅबिनेटचा विषय असतो. आज संपेल असं वाटतंय. अर्थात त्याच्या कॅबिनेटची पुन्हा मी तुम्हाला सांगतो काय चर्चा झाली मला माहिती नाही, कारण मी माझ्या दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.